खोट्या गुन्ह्याविरोधात वंचित बहुजन आघाडीची भूमिका ठाम, पोलीस आयुक्तांना निवेदन। राहुल धोत्रे प्रकरणातील तक्रारदार आकाश धोत्रे व सनी धोत्रे यांच्यावर विनयभंग तसेच अॅट्रॉसिटीसारखे गंभीर आणि खोटे गुन्हे दाखल करण्यात आल्याच्या निषेधार्थ आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पोलीस आयुक्त कार्यालयात निवेदन देण्यात आलं। यावेळी वंचित बहुजन आघाडी नाशिक पश्चिम जिल्हाध्यक्ष चेतन शामराव गांगुर्डे यांच्या प्रमुख उपस्थितीत हे निवेदन सादर करण्यात आले। घटनेनंतर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर कोणताही गैरप्रकार आढळून आला नसल्याचे स्पष्ट झाले असून ज्यांनी फिर्याद दिली आहे त्यांच्या चौकशीची मागणी करण्यात आली आहे। वंचित बहुजन आघाडी नाशिक पश्चिम जिल्हाध्यक्ष चेतन गांगुर्डे यांनी यावेळी सांगितलं की धोत्रे कुटुंबियांवर अन्याय होत आहे। या प्रकरणात वंचित बहुजन आघाडी संपूर्णपणे त्यांच्या पाठीशी उभी आहे आणि न्याय मिळेपर्यंत आम्ही लढा देऊ असं ते म्हणाले। या निवेदनावेळी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। घटनेची सखोल चौकशी करून निष्पाप नागरिकांवर अन्याय करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली। नमस्कार, मी चेतन गांगुर्डे, जिल्हा अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी। आज आपणा सर्वांना माहिती आहे की गेल्या 2 महिन्यापूर्वी आडगाव या ठिकाणी राहुल धोत्रे हत्याकांडाचं जे प्रकरण घडलं, या प्रकरणामध्ये तक्रारदार असणारे आकाश धोत्रे आणि सनी धोत्रे या 2 युवकांवरती खोट्या विनयभंगाचा आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला। हा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी यांना 2 तास पोलीस स्टेशनमध्ये अक्षरशः बसून ठेवलं। बसून ठेवल्यानंतर ज्यावेळेस घराचे सीसीटीव्ही फुटेज चेक करण्यात आले त्यावेळेस तो गुन्हा जो दाखल झालाय तो गुन्हा खोट्या स्वरूपाचा आहे हे पोलिसांच्या लक्षात आलं। आज आम्ही नाशिकचे सिंगम पोलीस आयुक्त संदीप कर्णिक साहेब यांच्या भेटीसाठी आलो होतो। ह्याच संदर्भात सीपी साहेबांनी हा तपास ॲडिशनल डीसीपी देशमुख साहेब यांच्याकडे वर्ग केलेला आहे आणि आम्हाला प्राथमिक माहितीनुसार असं कळतंय की या तक्रारदारांवरती दबाव टाकण्यासाठी जी महिला आहे, प्राथमिक माहिती आमच्याकडे अशी आहे की ही महिला निमसेनच्या नातेवाईकांकडे कामाला आहे। या घटनेची सखोल चौकशी तुम्ही करावी। ज्या मुलीनं फिर्याद दिली आहे त्या फिर्यादी महिलेचीच कसून चौकशी करावी आणि याच्यामध्ये जो आम्हाला संशयाचा वास येतोय याचा खुलासा पोलीस साहेबांनी करावा। सीपी साहेबांनी आज आम्हाला शब्द दिला, आमच्या देखतच फोन लावला आणि या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले। आम्ही संदीप कर्णिक साहेबांचे पक्षाच्या वतीने आणि धोत्रे कुटुंबियांच्या वतीने आभार व्यक्त करतो। या लढाईमध्ये वंचित बहुजन आघाडी शेवटपर्यंत धोत्रे कुटुंबियांच्या आणि पीडितांच्या पाठीशी राहील। धन्यवाद। माझं नाव आकाश राजू धोत्रे। 2 महिन्यापूर्वी माझ्या भावाचा निर्गुणपणे खून करण्यात आला आणि पोलिसांनी आम्हाला खूप आश्वासन दिले होते का तुमच्यावर काही खोटे गुन्हे दाखल होणार नाही। तरी माझ्यावरती आणि माझ्या लाण्यावरती खोटा गुन्हा दाखल झाला, अॅट्रॉसिटी आणि विनयभंगाचा। त्या मागणीनुसार आम्ही सीपी साहेबांकडे आलो होतो। सीपी साहेबांनी आम्हाला मार्गदर्शन चांगले खूप केले आणि तो जो गुन्हा दाखल झालेला तो गुन्हा सिद्ध झाला खोटा आहे म्हणून, आणि साहेबांनी याच्यावर सकल चौकशी करतील अशी आम्हाला साहेबांनी आश्वासन दिलेले आहे आणि साहेबांना आम्हाला खूप विश्वास आहे। पण आमच्यावर असे पुढे काही खोटे गुन्हे दाखल होणार नाही असे साहेबांनी परत आम्हाला आश्वासन दिले आहे। माझं नाव पूजा गणेश मुळे, मी राहणार नांदूर नाका। आमचं नाव नसताना आमच्या दोघांचं नाव मध्ये अडकू राहिले, मध्ये अडकवत असते आम्हाला। रिकामं काही नसताना पण आमचे नाव घेते, आम्हाला धमक्या देते, आम्हाला तुम्ही 5-7 लाख रुपये जर नाही ना दिले तर आम्ही तुम्हाला कोणत्या पण केसमध्ये अडकून देऊ, तुमच्या सहित तुमचे जे मित्र वगैरे असेल त्यांना पण त्याच्यामध्ये अडकून टाकू। आणि मला बरं नसतं, मी अपंग आहे, माझ्या नवऱ्याला मला मेंटली टॉर्चर करत असते। तुमच्यावरती गुन्हा दाखल होऊन किती दिवस आहे? आता आमच्यावर गुन्हा दाखल होऊन 6 महिने झालेले, 6 महिन्याच्या वर झाले तरी ते असे त्रास देऊ राहिले। वारंवार मागणी होती, वारंवार पैशाची मागणी होती आम्हाला, तू 5-7 लाख रुपये दे नाही तर 10 लाख रुपये दे, तुझं दिले नाही तर तुला इथं पळून लावू, तुला रस्त्यावर आणून सोड, तुझ्या मुलांना तुझ्या नवऱ्याला।